नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर ताई, मुलांच्या लग्नात 2-2 वर्ष अडथळे येतात का? कितीही प्रयत्न करा, नातं जुळत नाही. थांबा ताई, आज मी तुम्हाला हनुमानजी आणि पिंपळाचा असा डबल पॉवरवाला उपाय सांगत आहे, जो 21 दिवसात तुमच्या घरात लग्नाची सनई वाजेल. हा उपाय अजिबात चुकू नका. हजारो ताईंचं लग्न जमलेले याने. बघा ताई, लग्न जमण्यामागे 3 मुख्य कारणं असतात. 1 शनिदोष, 2 मंगलदोष आणि 3 पितृदोष. आणि या तिन्ही दोषावर एकच रामबाण उपाय आहे, हनुमानजींची सेवा आणि पिंपळाच्या झाडाची सेवा. कारण पिंपळाच्या झाडात प्रत्यक्ष श्री विष्णूंचा वास असतो आणि हनुमानजी कलियुगातले जागृत देव आहेत. म्हणून हे दोन्ही उपाय एकत्र केले की लग्न 100% जमतं. तर मंडळी, येत्या शनिवारी किंवा कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे. फक्त आपल्याला पिंपळाच्या झाडापाशी हा दिवा लावायचा आहे. तो कशा प्रकारे लावायचा आहे ती संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तसेच आपल्याला हनुमानजींची कोणती सेवा करायची आहे तर ते देखील आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तर मंडळी, आजकाल मुलांच्या लग्नात सगळ्यात मोठी अडचण म्हणजे मंगलदोष, शनिदोष आणि नजरदोष. कितीही प्रयत्न करा, लग्न जमत नाही. पण आपल्या शास्त्रात सांगितले, कलियुगात फक्त हनुमानजी जागृत आहेत. हाक मारल्यावर लगेच धावून येतात. आणि हनुमानजी स्वतः ब्रह्मचारी असूनही त्यांनी राम सीतेचं लग्न जुळवून आणलं. म्हणून लग्नात अडथळा असणाऱ्यांनी हनुमानजींना साकडं घालावं. लग्न 100% जमणारच, परंतु पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असेल तरच हा उपाय करायचा आहे. तर मंडळी, आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारपासून सुरू करू शकता. हे दोन्ही दिवस हनुमानजींचे आहेत. तर बघा, या उपायासाठी आपल्याला हनुमान चालीसा याचं पुस्तक आहे तर तो लागणार आहे आणि 1 चमचा गूळ, बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. तसेच आपल्याला पिंपळासाठी जो उपाय करायचा आहे त्याची माहिती देखील आपण पुढे पाहणार आहोत. तर बघा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी आंघोळ करायची आहे, देवघरासमोर बसायचं आहे. म्हणजे जर हा उपाय कोण करू शकतो हा देखील तुम्हाला प्रश्न पडेल. तर हा उपाय स्वतः मुलगा किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो. मुले बाहेर राहत असेल, म्हणजे जॉब निमित्ताने, व्यवसाय निमित्ताने बाहेर राहत असेल तर मग हा उपाय घरातील मुलाच्या आई वडिलांनी केला तरी देखील चालेल. तर बघा, या दिवशी म्हणजे तुम्ही जर हा उपाय मंगळवारी करणार असाल किंवा शनिवारी करणार असाल तर सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी आपल्याला ही सेवा करायची आहे, आंघोळ करायची आहे आणि स्वच्छ कपडे घालायचे आहेत. आपलं देवघर आहे तर तिथे आपले जे इष्टदेव आहेत, कुलदैवत श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. तसेच बघा, हनुमानजींचा फोटो तुमच्या घरामध्ये असेल तर अतिशय उत्तम आहे. आणि जर नसेल तर तुम्ही अगोदरच हनुमानजींचा फोटो तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. तर बघा, आपण तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. त्याच्यानंतर आपले जे देवघरामध्ये देवी देवता आहेत, हनुमानजी आहेत, त्यांना नमस्कार करायचा आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, मंगलदोष आहे तर तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे. असं पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने तुम्हाला आपल्या मुलांच्यासाठी बोलायचं आहे. किंवा जर हा उपाय स्वतः मुलं करत असतील तर मुलांनी देखील बोलायचं आहे की माझ्या लग्नात जे काही विघ्न येत आहेत, कुंडलीमध्ये काही दोष निर्माण झालेले आहेत, मंगलदोष आहे, राहू केतू, शनीची काही साडेसती असेल तर ती दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे. असं मुलांनी देखील पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने हनुमानजींना प्रार्थना करायची आहे. आणि मग तुम्हाला थोडंसं गूळ घ्यायचं आहे तर त्याचा तुम्हाला भोग दाखवायचा आहे हनुमानजींना. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हनुमान चालीसा आहे तर त्याच्यामधील एक दोहा म्हणजे 11 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. तर तुम्हाला असं म्हणायचं आहे, दोहा असा आहे, अष्टसिद्धी नव निधी के दाता, असबर दिन जानकी माता. तर असं तुम्हाला बोलायचं आहे, अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असबर दिन जानकी माता. हे देखील तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये लिहून देईल. तसंच बघा, हा जो दोहा आहे तर तो तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. आणि मग शेवटी तुम्ही डोळे बंद करून हनुमानजींना प्रार्थना करायची आहे की हे पवनपुत्रा, जसा तू सीतामाईला रामासोबत मिळवलास तसा माझ्या मुलाला किंवा मुलीला चांगलं स्थळ मिळून दे. माझं घर तुझ्यावर सोपवते. तर बघा, असं तुम्हाला कंटिन्यू 21 दिवस करायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला खंड पडून द्यायचा नाही. जर हा उपाय स्वतः मुलगा किंवा मुलगी करत असेल त्यांनी देखील
कंटिन्यू 21 दिवसच हा उपाय, ही सेवा तुम्हाला करायची आहे. आणि मग 21व्या दिवशी तो गूळ प्रसाद म्हणून सगळ्यांना तुम्हाला वाटून द्यायचा आहे. बघा, ही सेवा करत असताना पूर्ण श्रद्धापूर्वक विश्वासानेच तुम्हाला ही सेवा करायची आहे. मनामध्ये किंतु परंतु आणायचं नाही किंवा असं म्हणायचं नाही की मी ही सेवा करत आहे, याच्यामध्ये माझ्या मुलींचं लग्न होईल की नाही, असं मनामध्ये शंका आणायची नाही. पूर्ण विश्वासाने श्रद्धेने तुम्हाला ही सेवा करायची आहे. मला मागे एका ताईने कमेंट केलेली होती की ताई, मी माझ्या बहिणीच्या मुलीसाठी ही सेवा केली होती. 2 वर्ष लग्न जमत नव्हतं. तिने 21 दिवस श्रद्धेने हा दोहा वाचला. 22व्या दिवशी एक स्थळ आलं आणि 1 महिन्यात साखरपुडा झाला. आज ती सुखात नांदते. स्वामींची कृपा आणि हनुमानजींचा आशीर्वाद तिला प्राप्त झालेला आहे. कारण बघा, यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये कितीही मंगलदोष असू द्या, शनिदोष असेल, कितीही मोठं संकट असेल, तर हनुमानजी सगळं दूर करतात. फक्त श्रद्धा हवी. पहा, कधी कधी मुलांच्या कुंडलीमध्ये मंगलदोष असतो. मंगलदोषामुळे लग्न जमत नाही. हनुमानजी हे मंगळाचे अधिपती आहेत. शनिवारी मंगळवारी हनुमानजींची सेवा केल्याने मंगळ शांत होतो आणि 3 महिन्यात लग्न जमतं. कारण हनुमान चालिसात लिहिलंय, अष्टसिद्धी नवनिधी के दाता, म्हणजे 8 सिद्धी आणि 9 प्रकारची संपत्ती देणारे. नोकरी, प्रमोशन, बिझनेस वाढीसाठी हनुमान उपासना ही नंबर 1 आहे. मी तुम्हाला आता दुसरी सेवा सांगणार आहे. तर ही सेवा तुम्हाला शनिवारी संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर करायची आहे. तर तुम्हाला आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत. आपल्या देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत. आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. तर यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, राहू केतू शनीची काही साडेसती असेल, तर ती दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होऊ द्या आणि मी जो हा उपाय करत आहे तो उपाय माझा यशस्वी होऊ द्या, असं तुम्हाला बोलायचं आहे. हा उपाय स्वतः मुलगा किंवा मुलगी हे दोघे देखील करू शकतात. मला काय करायचं आहे की एक लोखंडी छोटीशी वाटी तुम्हाला बाजारातून आणायची आहे. लोखंडीच पाहिजे, छोटीशी असेल तरी चालेल. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे. थोडेसे काळे उडीद आहेत तर ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि कापसाची वात टाकायची आहे. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की हा दिवा घेऊन तुम्हाला सरळ पिंपळाचं झाड जिथे कुठे असेल तिथे तुम्हाला जायचं आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला तो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. आणि पिंपळाला तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही मंगलदोष आहे, कालसर्पदोष आहे, राहू केतू शनीची जी काही साडेसती असेल तर ती दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पुन्हा श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. किंवा जर मुलं हा उपाय करत असेल तर मुलांनी देखील अशा प्रकारेच प्रार्थना करायची आहे की माझ्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, मंगलदोष आहे, तर तो दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं पुन्हा श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला बोलायचं आहे. आणि त्याच्यानंतर जो लोखंडी दिवा आपण तिथे प्रज्वलित केलेला आहे तर तो तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे आणि तुम्हाला पाठीमागे पाहायचं नाही. सरळ तुम्हाला घरी यायचं आहे आणि हातपाय धुवून आपल्या देवघरामध्ये आपल्या जे काही इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, त्यांना प्रार्थना करायची आहे. बघा, हा उपाय जर तुम्ही केला तर शनिदेवाचे अडथळे, राहू केतूचा दोष दूर होतो आणि पिंपळामध्ये साक्षात श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचा वास असतो. ही जी सेवा आहे तर ही तुम्हाला 7 शनिवारी सलग करायची आहे. 8व्या शनिवारपर्यंत तुम्हाला चांगली बातमी, चांगली आनंदाची बातमी तुम्हाला ऐकायला येईल. मुलांच्यासाठी स्थळ येतील. म्हणजे 21 दिवसांमध्येच मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग निर्माण होऊन 1 महिन्यामध्येच मुलांचं लग्न हे ठरलेलं असेल. आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली जर आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर लग्नामधील सर्व अडथळे आहेत तर ते दूर होत असतात. तसेच बघा, शनिवारी मुलाने किंवा मुलीने काळे कपडे घालू नये, यामुळे लग्नात अडथळा येतो. म्हणून शक्यतो काळे कपडे हे लग्न होईपर्यंत तुम्ही चुकूनही घालू नका. शनिवारी एखाद्या गरीबाला लोखंडी वस्तू, भांडी दान करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार, त्यामुळे शनिदोष जातो. तसेच बघा, तुम्हाला शनिवारी रात्री 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा जप तुम्हाला करायचा आहे. ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा जप देखील तुम्हाला 108 वेळाच करायचा आहे. जर शक्य नसेल तर मग 21 वेळा पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने तुम्ही हा मंत्र बोलू शकता, हा जप करू शकता. पहा, या 2 सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर या तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी
तुम्हाला जेव्हा शक्य होईल त्यावेळेस तुम्ही ही सेवा करू शकता। तर सकाळी हनुमानजींचा दोहा म्हटल्याने मंगल दोष संपतो आणि लग्नातील भीती जाते आणि संध्याकाळी पिंपळाला दिवा लावल्याने शनिदोष, पितृदोष, राहूकेतूचा त्रास पूर्णपणे बंद होतो। म्हणून हे दोन्ही एकत्र केल्यावर लग्न जमण्याचे कारणच उरत नाही, लग्न हे ठरणारच। स्वामी समर्थ महाराजांनी पण सांगितले, श्रद्धेने केलेला उपाय कधीच वाया जात नाही। मंडळी, आज शनिवार असेल तर आजपासूनच सुरू करा। 7व्या शनिवारपर्यंत मला कमेंट करून सांगा, ताई माझं लग्न ठरले। ज्या ताईच्या घरात उपवर मुलं मुली आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्याचं कल्याण होईल। तसेच बघा, तुम्हाला प्रश्न पडेल की हनुमान चालीसाच्या सुरुवातीला आणि शेवटी असलेले 2 श्लोक आहेत, त्यातील आपल्याला दुसरा श्लोक आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे। अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दिन जानकी माता। याचा अर्थ असा आहे की हे हनुमाना, तू 8 सिद्धी आणि 9 निधी देणारा आहे। सीता मातेने तुला हा वर दिला आहे। तर बघा, हा श्लोक म्हटल्यानंतर सगळे मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही अडथळे आहेत, संकट आहेत, मंगलदोष आहे, पितृदोष आहे, तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल आणि मनोकामना आहे तर त्या देखील पूर्ण होणार आहेत। म्हणून हा दुसरा श्लोक आहे तो तुम्ही 11व्या म्हणायचा आहे। अनेक जणी विचारतात की बायकांनी हनुमान चालीसा म्हणावी का? हो ताई, नक्की म्हणावी। हनुमानजी आपले बंधू आहेत, वडील आहेत। आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी आईने बंधूला हाक मारली तर तो धावून येतोच। फक्त श्रद्धा महत्त्वाची। बिनधास्तपणे म्हणा आणि तुमच्या बाळाचं लग्न जुळून घ्या। मातेचे परमभक्त आहेत। ज्या स्त्रिया श्रद्धेने त्यांचं नाव घेतात त्यांना ते आईसारखे जपतात। कोणत्याही ग्रंथात महिलांना बंदी नाही। तुळशीदासांनी चालीसा लिहिताना नर नारी सगळ्यांसाठी लिहिली आहे। फक्त मासिक पाळीचे 5 दिवस फक्त देवघरात जाऊ नये, स्पर्श करू नये, पण मनातल्या मनात मोबाईलवर वाचून ऐकून दोहा म्हणू शकता, म्हणजे श्लोक म्हणू शकता। देव मनातली भक्ती बघतो, बाहेरचे नियम नाही। हजारो महिला रोज हनुमान चालीसा म्हणतात आणि त्यांचे संसार सुखाचे आहेत।